नाशिकमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा एल्गार, हजारांच्या संख्येने महामोर्चा, 59 जातींना सोबत घेत गोल्फ क्लब मैदानापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी. महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात नाशिकमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने शनिवारी जोरदार एल्गार करण्यात आला. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. तब्बल 59 जातींना सोबत घेत काढण्यात आलेल्या या महामोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. आणि जर कधी या मोर्चातून बी सुद्धा जर शासनाला जाग आली नाही तर पुढचा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही. आता इथून ईदगाह मैदानापासून त्र्यंबक नाका सिग्नल वरून खाली अण्णाभाऊ साठेचा पुतळा त्यांना अभिवादन करून खडकाळी सिग्नल नंतर शालीमार चौक, इंदिरा गांधीचा पुतळा, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी स्टेज लावण्यात आलाय. सभा तिथे होणार आहे. आरक्षण संघर्ष विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येनं भीमसैनिक या मैदानावर येत आहे. हा मोर्चा समाज रक्षक या समितीचे सरचिटणीस आणि युवकांच्या गळ्यातील ताईत अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा विशाल मोर्चा आम्ही काढत आहोत. शासनाला उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आम्ही आज बजावणार आहोत. फडणवीस सरकारला सांगणार आहोत की फडणवीसजी हा एल्गार याच्यासाठी आहे की तुम्ही अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द झालं पाहिजे. ही मागणी घेऊन हजारो भीमसैनिक आम्ही कलेक्टर कचेरीवर आज जात आहोत आणि कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हे उपवर्गीकरण रद्द झालं नाही तर तमाम नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात येईल.